एकीकडे राज्यात लोकसभा निवडणुकीचं पडघम वाजत असताना दुसरीकडे राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे। मराठ्यांसाठी राज्य सरकारनं मोठा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे। मराठ्यांसाठी राज्य सरकारनं बोललेल्या विशेष अधिवेशनात मराठ्यांना दुसऱ्याच्या आरक्षणाला धक्का न लावता स्वतंत्र आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे। या स्वतंत्र आरक्षणामध्ये मराठ्यांना शिक्षण आणि सरकारी नोकरीमध्ये 10% आरक्षण देण्यात आलं आहे। या 10% आरक्षणाला विधिमंडळात एकमतानं मंजुरी देखील मिळाली आहे। विधिमंडळात या ठरावाला मंजुरी मिळाली खरी, पण हा ठराव न्यायालयात मान्य होतो का नाही हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण देवेंद्र फडणवीस जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी मराठा आरक्षणासाठी अशा पद्धतीचा ठराव मंजूर केला होता, परंतु तो ठराव सुप्रीम कोर्टात टिकला नव्हता। त्यामुळे आता अशा पद्धतीचा प्रयत्न शिंदे सरकार करत आहे। शिंदे सरकारच्या या प्रयत्नाला यश मिळते का नाही हे पाहणं महत्त्वाचं असणारच आहे। तसेच लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी मराठ्यांना आरक्षण मिळणार की नाही याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे। चला तर जाणून घेऊया याबद्दल कोल्हापुरातील नागरिक काय प्रतिक्रिया देतात ते। सर, तुम्हाला काय वाटते जे ठराव मंजूर झाला आहे मराठा आरक्षणासाठी 10%चा तो कोर्टात मान्य होईल का? कारण जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी सुद्धा मराठा आरक्षणासाठी असा ठराव मंजूर केला होता, पण ते सुप्रीम कोर्टात टिकलं नव्हतं। आता काय वाटते तुम्हाला, मराठ्यांना आरक्षण मिळेल? माझ्या स्वतःच्या बुद्धीच्या अभ्यासाप्रमाणे हे अकॉर्डिंग टू माय बेस्ट नॉलेज हे आरक्षण मिळणारच आणि कोर्टात सुद्धा टिकणार एवढं कॉन्क्रीट अभ्यास करून केलेलं काम आहे ते, असं माझा विश्वास आहे। टिकणार आहे। आत्ता जे आरक्षण दिले ते टिकणार आहे, कोर्टात सुद्धा टिकणार ते। सरांनी जे मुद्दा बोलला आहे ते योग्यच आहे, कारण का यांनी पाठपुरावा करून सर्वे करून यांनी 10% आरक्षणाचा मुद्दा मांडला पुढे आणि ते टिकणारच असं माझं नम्र विनंती आहे। जे विधिमंडळात मराठा आरक्षणासाठी ठराव मंजूर झाला आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटते? ते आरक्षण म्हणजे होईल का? कोर्टात ते मान्यता मिळेल का त्याला? जे आता झालं ते बरंच झालं आहे ना, कारण मराठा मुलांचं पण चांगलं कल्याण होईल शिक्षणाच्या बाबतीत। कारण काही मुलं असं हे करतात ना, त्यामुळं मुलांचं चांगलं भवितव्यासाठी चांगलं आहे आता सध्या, असं मला तरी वाटतं आहे। म्हणजे होईल, आरक्षण होईल, कोर्टात मान्यता मिळेल? अजून मान्यता मिळेल एवढंच, बाकी काय नाही। महाराष्ट्र शासनानं माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, फडणवीस साहेब, अजित पवार यांच्या निर्णयानुसार जे सकल मराठा समाजाला आरक्षण जाहीर केलेलं आहे, अतिशय उत्तम आणि चांगली गोष्ट आहे। मराठ्यांच्यावर अन्याय होऊन देणार नाही ही जी घोषणा केली होती एकनाथजी शिंदे साहेबांनी, त्यांचं अतिशय आम्ही नागरिक आनंदानं त्यांचं स्वागत करत आहे। याच्या व्यतिरिक्त मला जास्त काहीही सांगायचं नाही आहे, पण मराठा समाजाला एक प्रकारे चांगला न्याय मिळाला आहे असं आम्हाला वाटतं आहे। नमस्कार, मी सुनील नाईक। आपल्याला जे आरक्षण मिळतं आहे मराठा समाजाला, तर त्यांनी द्यावं, फक्त त्यांच्याची पूर्ण महाराष्ट्र पाठीशी राहील। या होत्या कोल्हापूरकरांच्या प्रतिक्रिया। तुमच्या प्रतिक्रिया काय आहे ते आम्हाला कॉमेंट्स करून जरूर कळवा। कॅमेरामन केतनसह मी नीता, तारा न्यूज, कोल्हापूर।